आज पार्लरवरून मी डायरेक्ट मम्मीच्या घरीच निघाले. ओला बुक केली होती आणि निघालेच आहे मी आता मम्मीकडे. आणि उद्या सुट्टी आहे मुलांना शाळेला, तर चिनू तर मम्मीकडे शाळेतून तशीच गेली आहे. आणि निमिष पण येणार होता. आणि हे माझ्या एरियामधलं खूप जुनं चर्च आहे, संत अंद्रिया चर्च. खूप सुंदर सजवलेलं आहे आणि क्रॉसच्या शेपमध्ये ते चर्च आहे. छान आहे आणि ख्रिसमस आहे त्यामुळे सगळीकडे सजावट आहे. माझ्या मम्मीच्या एरियामध्ये पण आता खूप सजावट केलेली असेल, कारण आजूबाजूला सगळे ख्रिश्चन लोकच राहतात. त्याच्यामुळे तिच्या आजूबाजूच्या घरांमध्ये पण असं डेकोरेशन वगैरे, लाईटिंग वगैरे खूप छान केलेली. आता मी माझ्या मम्मीच्या एरियामध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे समोरच हे दुकान आहे मम्मीचं. हे बघा, हे दुकान आहे, पण माझी रिक्षा पुढे थांबती आहे. आणि हे मम्मीच्या घराच्या समोर वगैरे सगळे लोक, ख्रिश्चन लोक राहतात. तर त्यांच्या इथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, गेम्स वगैरे सुरू आहे आणि अशी लाईटिंग वगैरे, घरांना लाईटिंग वगैरे केलेले. मी घरात आले आणि निमिष आणि चिनूला मम्मीने मॅगी बनवून दिलेली होती, त्यांना भूक लागली होती म्हणून. पण निमिष ह्या अशा भाज्या टाकल्या तर खात नाही, त्याच्यामुळे त्याची उरलेली मॅगी मलाच आल्या आल्या खावी लागली होती. मम्मीकडे थंडी खूप वाजते, कारण तिच्या इकडे वातावरण खूप छान आहे. झाडं वगैरे भरपूर आहेत आणि मोकळं पण आहे ना, त्याच्यामुळे खूप गारवा असतो. मी गेल्या गेल्या हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाले आणि शॉल घेऊन मॅगी खातच बसले. तेवढ्यात मम्मीने बाहेर दुकानाच्या समोर छान शेकोटी केलेली होती आणि चिनू मला बोलवायला आली की मम्मानी बोलवले, आजीने बोलवले, शेकोटी केलेली आहे म्हणून. मग मी पण आले आणि मस्त आम्ही शेकोटी करून इथे दरवाजामध्येच, दुकानाच्या दरवाजामध्येच असं मस्त बसलो होतो शेकत. खूप छान वाटत होतं. थंडी तर एवढी प्रचंड थंडी आहे ना, पण शेकोटीमुळे खूप छान वाटत होतं. दुकान पण उघडं होतं आणि इकडे आम्ही आमचं शेकोटीचं काम पण चालू होतं. एका साईडला मम्मीने वाटाणे वगैरे पण भरपूर घेऊन ठेवले होते, ते पण निवडत होती ती एका साईडला. आणि शेकायचंही काम चालू होतं. खूप छान. थोड्या वेळाने आम्ही दुकान वगैरे बंद केलं आणि घरामध्ये जाऊन मस्त जेवण वगैरे करून झोपून गेलो होतो. आणि सकाळीच उठून मुलांचं बघा आता काय चाललं आहे. सकाळीच उठल्या सगळं आवरलं वगैरे, नाश्ते पाणी झाले, सगळं झालं आणि यांची मस्ती सुरू झाली. हे दोघं सोबत असले की अजिबात ऐकत नाही कोणालाच आणि खूप वैताग देतात. आम्हाला तर देतातच देतात, पण मम्मीला पण खूप देतात. म्हणून या दोघांना सोबत आम्ही ठेवतच नाही. पण काय करणार, दोघं एकमेकांशिवाय राहतही नाही आणि पटतही नाही. दोघं एकमेकांच्या खोड्या काढतच राहतात, त्यामुळे त्यांचं असंच चालूच राहतं. त्याच्यामुळे आम्ही लक्ष देत नाही. आणि आजचा दिवस असा होता माझा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय.